बुडवा मी तुम्हाला आखरे सांगतो राजा, जे काही असेल ते कसं माफी मागा तुम्ही, जाऊ द्या, तुमची चुकी नसली तर माफी मागा. हा बेकार आहे बरं शेठ, बेकार आम्ही पाहून राहिलो ना, आमची पुरी उमर गेली नटी सार. असं हा लात्या बुक्केनच मारते बरं, हा विचार करत नाही म्हातारा आहे की जवान आहे म्हणून. लय बेकार आहे हा गडी शेठ, लय बेकार आहे. बुडवा त्या शेटनं म्हटलं हेला गामन तर हेला गामन बापा, काही करा लागत नाही आपल्याला, होले हो करायला मुंडी हलवानं फक्त बैलासारखे, असं अडून नका राहू ना. ऐका ना तुम्ही आमच्या बदलं, त्यातच बेकार आहे तो, मारीन ना तुम्हाला, मारीन हो बुडवा. आमच्या नाही पाहिलं जाणार राजा, कसं आम्ही आता कामाला आम्हाला कसं काही काही गोष्टी करायला लागतं बुडवा, सांगतो तेवढं ऐका हो. ए तुम्ही म्हणा गडे हेला गामन तर हेला गामन, मी म्हणणारा माणूस नाही आहे, मी त्यातला नाही आहे. होले होन जी जी करणारा माणूस नाही आहे, बैलासारखी मुंडी हलवून आपल्या कुयात नाही आहे रे भाऊ. जे आहे ते आहे तोंडावर आहे, मागे पुढे नसते आपलं. नाही मला मारू दे, त्याला झोडू दे, काही करू दे, मी ऐकणारच नाही ना. नाही मी तसा माणूस नाहीच. हाणू दे म्हणले त्याले, हाणू दे. अजूनही तुम्ही ना हे डोंगर बांधलंच नाही का, बांधलंच नाही का? सोपल नव्हती का आपल्या घरी? सोपल नव्हती आपल्या वाड्यात? सोपल नाही आहे, नाही आहे. हा तुम्हाला काय सांगाल तुम्ही, बांधत सांगाल तर डंग हो शेट, बांधतो बुडबा. कसं माफी मागायला जाऊ द्या ना, तर काय जेवढ्या पाहून राहील हा गडी. माफी मागणार नाही, माफी मागणार नाही. काय म्हणून राहिला तो डंगरे, बडबड काय करून राहिला तो? काय काय बोलून राहिला तो? काय म्हणू बाबा, काय म्हणू सांगा. माझा काही गुन्हा नाही, काही नाही. तुम्ही मला अडसा आणून राहिले, बारो मारायला धमक्या देऊन राहिले बाबा. काय आहे तुमचा तिथं बा, काय आहे तुमच्या कामाचे काम करा बा, टायमाचं घ्या तुम्ही. आता तुम्ही म्हणतात बोले असं कर तसं कर, असं काय आता चबरराज हे दिखाना पडतं. इसको लावलं सोपल लाव, इसको बांधो पहिले बांधो. डंगरी ज्यादा चबर कर रहा था तू, ज्यादा दिखा रहा था मेरे को, जोर दिखा रहा था तू. ऐसा वैसा 4 लोगों में मेरा अपमान कर दिया तूने साले, तेरा क्या करूँ रे मैं? हाँ मेरे आगे पीछे कोई बोलता नहीं. अरे बाबा मी काय खोटं बोललो का? जे काही खरं होतं तेच बोललो ना बाबा, खोटं थोडी बोललो मी. मला तर खोटं बोलणं येत नाही ना बाबा. हाजी मला जमत नाही ना. शेपूट हलवून आपल्या म्हणजे कुयातच नाही ना बाबा, कुत्रेसारखं. ते आलं असतं तर बाबा हलवलं असतं मी, पण मला ते येत नाही हो बाबा. शेट येत नाही ना, ते जे आहे ते तोंडावर असते, आपलं मागे पुढे फटाके फोडत नाही ना आपण. मरे झालं मार खाते आता ढोरासारखा, काय खरं नाही या बुड्याचं. हातानं गपणा पडून राहिला, एवढा शेट बोलून राहिला तरी त्याच्या पुढे फडफड करून राहिला. हे अंधाऱ्या कोथळीत नेऊन मारते आता शेट, काही खरं नाही. तू चबरूनच राहिला जास्त, अजून मी फडफड करून राहिला डंगळले तू. तुला हिसका चांगला दाखवा लागते, एवढ्यात तुझ्या मेळ आला नाही. तुला अंदर न्या लागते आता अंधाऱ्या कोठडीत, तुला तटीस दणका दाखवा लागेल. बाबा खरं बोललो तरी तही लागते तुम्हाला. आता काय करू मी, आता मला खोटं बोलणं येत नाही. मी असं हाजी करणार, शेपूट हलवणारा नाही ना. जे आहे ते आहे तोंडावर आहे आपलं, मागे पुढे नाही. टाकायला जायचं गाळगा लोपायचा हा धंदा मी जिंदगीत केला नाही. मग आता कसा करू, मला जमत नाही ते तर. काही खरं नाही बुड्याचं, आता झोपूट पडते हो. बुडं काही बसत जात नाही हो, बुडं काही बोलणं बंद करत नाही. हा गडी काही सोडत नाही, आता शेट आणल्याशिवाय राहत नाही. चला अडसा बुड्याचा या डंगऱ्याचा मेळ येत नाही, अंधाऱ्या कोठडीत घ्या लागते आता बुड्याला. चला घ्या त्याला अंधाऱ्या कोठडीत. चला याचा चांगला पिन्ना लागते, याचा पिशेर काढा लागते याचा चांगला मजबूत. घ्या दाबून बुडं आता, घ्या आता अंधाऱ्या कोठडीत मारते तुम्हाला. घ्या दाबून, काही खरं नाही. चला घ्या कुकळी घ्या, पण नाही काही शब्द बदलले, मी जे काय ते खरंच बोलणार. तुम्ही काय गप्पा मारून घेतले अंतर्या कोठडी डोंगरेले. चला घ्या, हा पुढे फडफड करू आला. घ्या लवकर. हो शेट घेतो. बापा रे तो पुरा अंधार किट आहे रे बापा, पाठीचा. अरे बापा रे कुकडे आणलं बाबा यानं. खरं नाही, बुडं मेला आता. शेट मारू नका ना बाबा. शेट फड़फड़ कर रहा है तो डंगरे. हाँ मेरे सामने बात कर रहा, तू बोल रहा मेरे पीछे में, मेरे आगे कर रहा तू, ज्यादा बातचीत कर रहा तू. बापा रे वो शेट मारू नका ना. तुम्ही पण सांगते बाबा, तुम्ही पण सांगते बाबा. शेट मारू नका शेट. अरे 2 झपकेत लाईन वर बुड. अरे बाबा लगतोय फडफड बुड. अंधारा कोठडीचा गेम झाला काय. अंधारी कोठडी पाहिलंच नव्हती ना, म्हणून बुडा फळफळ करत जा. आता दिसलं बुड्याले काय आता अंधाऱ्या कोठडीमध्ये. आता झालं बुडं सारखं. काम करशील डंगऱ्या, 4 दिवस सुट्टी नाही, कंटिन्यू 4 दिवस काम करणार. करशील घे नाही करशील तर तो सोडतो, नाही तर अंधाऱ्या कोठडीत कोंडून टाकतो तुले.
बाबा तुम्ही 4 दिवस का सांगता, मी महिनाभर करतो बाबा. घरी जात नाही, दारी जात नाही, करतो करतो. रामान झामा ऐकून घ्या, काय सांगतो तिथं. या बुड्याजवळून पूर्ण शेण पाणी गोटा साफ करणे, गाईचे दूध काढणे, म्हशीचे दूध काढणे, सर्व कामं या बुड्याजवळून करून घ्यायचं. तुम्ही ना हात लावायचं नाही, फक्त या बुड्याला सांगायचं हे कर ते कर, ढमुक कर. मी आल्यानंतर मला सर्व स्वच्छता दिसायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मला जर थोडीशी फार जरी चुकी दिसली तर या डंगऱ्याला सोडून देणं तुम्हाला पद्धत होईल. हो शेट, करून घेतो ना, करून घेतो शेट. हो आम्ही सर्व करून घेतो, या बुड्याकडे सर्व करून घेतो. ठीक आहे, चला मग चला. या बुड्याला पाणी मनी पाजा आणि घेऊन जा कोठ्यामध्ये. चला लावा या बुड्याला डंगऱ्याला कामाला, लावा लवकर, पटकन झटकन लवकर. चला हो शेट, लावतो कामाला. हो हो चला बुडबा चला. कधी झोडपे खाल्ले डंगऱ्यानं. पहिलेच हो म्हटलं असतं काल एवढं रामायण वाढलं असतं, पण नाही पुढं मोठं कुठं खोड दिसते बोले. राजा बुडोबा काही डोकसा आहे. पहिले तुम्ही हो म्हटलं असतं काल एवढं झालं असतं, एवढं झोडलं असतं. तू चुप बस, बोललो गो. काढ बाप्पा शेण पाणी काढायचं काही खरं नाही. तुझ्या बांधव मारलं रे यानं, बोगस आहे रे शेतात फेट. का कोसायच्या दावणीत बांधला का तू त्याने. काय खरं नाही रे बापा. गावातले वय खुन्ने राहिले, हा भेटला तर हाय बोगस आहे. लेखाचा कोणता शेट आहे तो बापा. खरं बोललं की मारतेच बाबा. येतं नुसतं अंडा झेलणारा माणूस पाहिजे आले. हाजी करणार आपल्यासारखं. खऱ्याची दुनिया नाही रे भाऊ, खऱ्याची दुनिया नाही. लय मारून राहिला बापा, वार घाललाय. काळ बाप्पा शेण अजून येईन आपल्या उरावर, कोणी बोकांडीवर बसेल. काही खरं नाही बापा हे. काळ बाबा काळ कसं कोळले हो बाजरा जास्त आहे. येणं आपल्या उरावर टंग करायला. काढलंच झालं नाही का अजून शेण घ्या आपत. काय गप्पा चालू आहेत का? ठीक काढा लवकर पटापट शेण. 1-2 ढोरायचं काढ नाही का? पुरं वाळगं साफ करावं लागते. झाड झुड ओके मध्ये बिलकुल. शेटनं काय सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही ना? अरे बाप्पा मानावर राहता मग उरावर बसेले. आला ना घ्या शेण काढून. एवढ्या ढोरायचं एवढं एकट्याच्यानं होते का बापा. माझा जीव पाय नो कोंबडी एवढा जीव पाया. काम पहा केवढं करायला लावून राहिले बोले. मग काय जीव घेतात काय बापा ये. माहित काढून राहिलो ना रे बापा, काढून राहिलो तर बसेल नाही ना बापा. बसेल असतं जमतलं असतं, चाललं असतं बाबा. मग आता जीवाप्रमाणे काम करून राहिलं बापा. मग वयानुसार तर तू म्हणशील बापा जवान पोरासारखं काम करतं ते नाही होत बाबा. अचानक करून राहिलं बा धीरे धीरे. धीरे धीरे जमत नाही. पटापट काम करावं लागते. तो येईन अजून टंग करत अटीसा. अंधारा कुठे अजून हानीन तुम्हाला. कसं शेड बेकार आहे बरं. हे कसं लवकरात लवकर तुमचं काम अटकलं पाहिजे. 11 वाजताशी पूर्ण शेण काढून साफसफाई करून ओके झालं पाहिजे. 9 वाजले अजून काहीच झालं नाही तुमचं. रे बापा 2च हातात ना बापा. 200-250 ढोरात रे बाबा तुमचे. आता एवढे शेण काढलं म्हटलं म्हणजे 11 वाजे लोक कसं काय करू मी एवढं. मग वयाचा विचार करा बाबा. ते आम्हाला काही सांगू नका. आम्ही काही ऐकायला बसेल नाही तुमचं. ते तुम्ही शेटले सांगा. खाजा मग रट्टी. कसं अंधारा कुठे कसा आवाज होते. चांगलं दांबूट धुपूट पाळते की नाही. लवकर करा पटापट. रट्टे जा. हो बापा करतो. तुम्हाला काय सांगा बापा. तुम्ही काय सांगून फायदा आहे. तुम्ही तर त्याचेच वाय सोबती बापा. बा काय ऐकणार आहे का तुम्ही. काढतो रे बापा शेण काढतो. जाय बापा जाय तिकडे बस काढतो. काढा लवकर पटापट. चला पणावा जोड. तर बाबा हे ठोकले उचल बाबा. चाल बाबा. काय आता कसं तरी कर नाही बाबा काम. चाल बापा. होत नाही तरी कसं झक मारणार आता. अरे बाबा चाल आता. रे बाबा रे ओ रे देवा. अरे बाबा टोकी दुखून राहिले. काही खरं नाही रे बाबा. धुपूट पाडतात रे बापा हे. माय माय बापा वो. या वयात काय काम करायला लागणार बापा. हो बाबा. अरे बाबा देवा रे. काय दिवस आणले रे तू ना माव. राजा होतो रे का मी. राजा वानच होतो. सालाचा गडी बुरून टाकला देवा तुला बोले. बेकार आहे बेकार आहे दे बापा. अरे बापा चालले जात रे. बेलो रे बापा बेलो रे. आई वो बाबा बापा कसं करू रे. डेने बाबू तुया जो होतं तर तू लय माझला हातानं हातात कुदस ना बापा. 70चा बोया लागे तुला तुया दमनीले. घे ना आता दाबून 70चा बोया. शेण काढायला लागून राहिलं. शेण दुसऱ्याच्या घरी. काय हाल आले. काय दिवस आले तुयावर. ऐश करण तमाशा पाहायला जाईन तो. 100 एकर उडवली त्यानं तमाशात. घेणं दाबून म्हणा आता. काल शेण लोकांच्या घरी पाळती तुये धुपूट. जाऊ दे बा आता काय मागचा विचार करतो. काळ बापा शेण फेक. चाल बापा अजून आपल्या उरावरीत बसायला कोणी. आपल्या 17 नवऱ्यासाठीचा काय खरं आहे. टाक बापा शेणा पोटा. आता काय करतो मागचा विचार करू.
बेकार आहे रे बाबा, बेकार आहे रे. चल बाप्पा, शेवटचं टोपलं होता बाप्पा. आता हे राहू दे बाप्पा, टोपलं डिझाईन आता. चल, अजून तो गोठा राहिला झाडाचा. चल बाप्पा, झाडझूड करू, मग पाहू काय तर मग येऊ. हे टोपलं नाही आली जो असलं की माझू नाही बापा. उतमात केली की असे दिवस येतात. बेकार आहे बापा. जुगू जुगू पुराण खा माणसानं. माझलं की नाही मासारखा भसमते माणूस, काही खरं नाही. मी माझ्याली गेलेलं बागाड, आता दुसऱ्याचं क्षण काढायला आला कुच राहिलं बोले. बेकार का पुट पडते रे देवा. देवा पाय रे बापा, काहीतरी विचार करे बापा. बोले लेकरू आहे रे, बंडे आहे रे, उसक पोरगा आहे रे बोले. देवच काय करणार आहे भाऊ. ज्या वयात तुला काम करायला पाहिजे त्या वयात ऐश केला, तमाशा पाहायला असतो. आणि ज्या वयात आराम करायला पाहिजे त्या वयात ती यार आता काम करायची पाहिली. घे दाबून, तूच कारणीभूत असते रे डॅन्या. चल बापा, मागचा विचार करून काय करतं काढशे. चल. कोण आहे तुम्ही? कोण आहे? कसे काय आले आतमध्ये? कसे काय आले आतमध्ये? कोण आहे म्हणजे बाबा? काय बोलू राहिले तुम्ही? मनवरा तुमच्यासाठी कामाले असते ना? कोण तुमचा नवरा? कोण कामाली असते ती? कोणी नाही कामा फामाले. कोण आहे तुम्ही? ओळखना पाया कशा घुसल्या अंदर तुम्ही आतमध्ये? चला हा बाई, चला. नाही ना बाबा शेठ, काही बोलून राहिले का तुम्ही? मनवरा डॅनी आहे ना, मनवराचं नाव डिस्त असतात बाबा. ते कामाले त्याने सांगितलं होतं ना मला, पत्ताही सांगेल होता बाबा, म्हणून मी अटी आली पत्त्यावर. सकाळी वाजवला तो बुडा डॅनी. हा त्याची बायको आहे काय हे? कोण आहे बाबा? किटकुल सोबत काकी चिटकेल कोण आहे? नातू आहे वाटते बुड्याचा. हा तर डॅनीच ना, डॅनी बुडा. हा त्या बुड्याला सध्या सुट्टी नाही होत के बुडीबाई? हा सुट्टी नाही होत. आता 4 दिवसाची ड्युटी आहे त्या बुड्याची, कंटिन्यू लागेल. 4 दिवसानं बुडा घरी येणार. जावा आता घरी. काय 4 दिवस सुट्टी नाही होत? असं कोणतं काम आहे बाबा शेठ तुमचं? असं कोणतं काम आहे की 4 दिवस तुम्ही मुक्कामी ठेवून राहिले? काही आमचा विचार आहे की नाही बाबा? हे माय लेकरू आणि मी कोणाच्या भरोशावर राहू बाबा 4 दिवस? एकटी दुकटी बाई. अरे बाबा, हे तर बुड्याचं पोरग आहे का रे बाबा? मला वाटलं नातू आहे का बुड्याचा? नाही रे बाबा, या वयात किटकून काढलं का बुड्यानं? पुरा कारखाना दिसते मला काढेल बुड्यानं. पुरं चालू दिसते रे बा मला बुडं. या वयात जर लेकरं पैदा करून आलं तर काही गंमत आहे का ते? मला थंड पाडलं त्यानं. मग पुढे वय करत आहे ना, म्हणून तर झाली आहे. म्हणून तर घरदार करते. लेकरू आणि बायको थांबतो. जाऊच नाही देण्याचा घरी थांबतो. आपल्या कामाचा रूल असतो आहे. एकदा चुकी झाली की 4 दिवस कामच करा लागते बिलकुल. सुट्टी नसते आपल्या इथून. नाही 4 दिवसांनी येईन बुडा घरी. जावा घरी आता, 5-8 दिवस. हे बोलू नका शेठ बाबा. हे असं कसं काय बाबा? एकदा चुकी झाली की 4 दिवस. मानवराने कोणती चुकी केली हो बाबा? कोणती चुकी केली? तुमच्या कामावर राहिले मानवरा तरी ते चुकी केली का ते ना? ते डॅनी बुड घरी आल्यावर सांगेन कोणती चुकी केली आणि कोणती नाही. तर सध्या नाही आता. आणि मला काही वेळ नाही आहे तुमच्यासोबत बळबळ करायला. मला काम आहे, मला जाऊ द्या. अडीचा आता टुंग काही करू नका. मुकड्यान घरच्या रस्त्याने निघा. बुडा आता 4 दिवस काही येत नाही. 4 दिवस सुट्टी नाही बुड्याले. काही नका बोलू शेठ. रात्री बेरात्री काही एकटी राहू का मी बाई? नाही बापा, माझी उभी येते. आणि मानवऱ्याला तुम्ही अटी ठेवून राहिले 4 दिवस. नवाईच आहे तुमची तर बापा. मी थांबत नाही बापा घरी. मग मी बी राहतो तुमच्याच घरी राहतो बापा मी 4 दिवस. ते ना जमे. अटीचा कोणाली राहण्याची एंट्री नाहीये, परमिशन नाहीये. माझ्या सर्व मजुराच्या बायका घरी असतात. इथं नाही, इथं तमाशा नाही घालायचा नाही. आपापल्या घरी निघून जायचं. चला. अटीचा कामाचा रूलच आहे. 4 दिवस सुट्ट्या नसतात इथं. शेठ त्या दुसऱ्या बाया राहत असतील घरी, त्याचे नवरे असतील अटी 4 दिवस कामाले मुक्कामी. पण मी नाही तशी बाई. मी मानवऱ्याला एकटं दुकटं सोडत नाही. मानवराही मला कधी सोडत नाही एकटं दुकटं. मी अटीच राहीन आता 4 दिवस. कसं आहे, माझे 2 कुत्री इथं बसलेले आहेत. कसं इथून लवकर चालले जा, निघून जा. मी जर अटून जरासं जरी हल्लो तर हे 2 कुत्रे तुम्हाला तोडतील. हे लक्षात ठेवा. अडीचा आता टंग करायचं, सीधं निघायचं रस्त्यानं. आपल्या हवेलीत यायचं नाही बिलकुल. परमिशन नाही इथं यायची. हे मला काही सांगू नका शेठ तुम्ही. मी मानवऱ्याला घेतल्याशिवाय मी काही अटून जात नाही. बरं तुमच्या नवऱ्याला घेऊन जा. मी चाललो आता इथून. हे कुत्रे आता बघतील तुमचं काय करायचं आहे तर. हे बेकार हाल करतात बरं. बेकार हाल करतात हे. मोती जाकी देख लेना इसको. काय तुम्ही बुड्डी को देख लेना. मैं जा रहा है पप्पू, जा रहा.
चलो चलो देखो देखो इसको बुड्ढी को देखो. चाल बाबा हा शेट्ट गेला बाबा आटून. चाल माय कमरे तुम्ही चालवटून नाही तर कुत्रे डसते रे तुले. बाबा बुड्याला कोणतं काम दिलं आणि कोणतं नाही बाबा. कोणत्या हालत मध्ये आहे बुडा. आपल्याला काही पताही नाही बाबा. आपण काही अंदरही जाऊ शकत नाही आता. पाहू बी शकत नाही बुडा काय करू राहिला काय नाही. बाबा हा शेट लय बदमाश आहे बाबा. हो तसं बेकार आहे रे बापा, शेट बेकार आहे बापा. धुपूट पडून राहिला माझ्या, धुपूट. बापा किती काम करून घेतो रे बोऱ्या, किती काम करून घेतो ना. बसायला चालत जेवण आला उठेले, पुरं शेणही काढला आता पुरा गोठा. ह्या झाडझुड करायला लागते बोले. बापा कसं करू रे. झाड बापा झाड अजून येईन कोणी 17 झाड नवरे आहे एक तर. हो लक्ष झाले मोठे म्हणजे लोक ठेला तर यानं ताज येतात काम कोऱ्याले बाया. चाल बापा झाड पट चाल बापा. झालीच नाही का अजून झाडझूड? हा काय टाइमपास चालू आहे तुमचा हा? हा पटपट व्हायला पाहिजे ना काम. असं ढिले आहे ना काम नाही चालत बुवा. आला मा नवरा सुनून राहिला ना मुली. आता झालीच नाही का म्हणते झाडझूड. आता कमी काय बसेल का बापा, झाडूनच राहिलो ना. पण यायला दिसत नाही का फुटके झाले का जायचे. जोत येते बोले म्हणते. बसेल नाही ना बापा, करून राहिलो ना का. अरे बा तुले काही मी बसेल दिसून राहिलो का. चालूच आहे ना बा सकाळपासून. आता शेण झालं काढणं, आता फळा मारून राहिलो, झाडून काढून राहिलो मी. बसेल नाही ना गड्या. हो तित्रासारखा चालू आहे बा. बाबा आधी सारा टाइमवर चालते ना. हा 11 वाजून गेले, अजून तुमचं साफसूफ झालं नाही. शेट आला तर अजून आम्हाला बोलीन ना बापा. काय तर तुम्ही काय होत्या पुढेच्या माग काम करून घेतलं नाही का. आम्हाला कीर्तन ऐका लागेल तुमच्यासाठी फालतू घेणं देणं. आम्हाला जरा कोटडी द्यायला लावता का शेटले, की आम्हाला चापकाचे रट्टे मारायला लावता. अरे बापा मी काही बसेल असतो तर मागून असता बाबा. अरे चालूच आहे बाबा, माझ्या जीवाप्रमाणे काम करून राहिलो गड. हो आता या वयात होत नाही तरी करून राहिलो ना बापा. धुपूट पाडलं ना तुम्ही ना वाया तरी म्हणतो राहिले. झालं की नाही काम, झालं की नाही काम. माणसाचे जनावर राहिले को तुम्ही. हे आम्हाला काही सांगू नका. बसेला एक उठेला हे परत 10 मिनिटात पुरं झाड झुडून ओके झालं पाहिजे बिलकुल. शेट आली पुरं साफसूफ दिसलं पाहिजे. हा सांगून राहिलो. चारा पाणी राहिलं अजून ढोरायचं घराचं. ते कोण घरी. हो रे बापा माया नवरे. हो भाऊ करतो रे दादा, करतो सारंच करतो बापा. आता हे 10 मिनिटात वाटपतो बापा झाडझूड, मग चारा पाणी करतो बाबा ढोरायचं. बस अजून काही करावं लागतं काय. धुई धाय अजून काही आहे का काही. की तू जर म्हणजे एखाद्या म्हशीची गाण धुवून द्या लागते ती करतो बाबा. काय करू आता. तेही करावं लागते. अटीसा काही बसून नाही भेटत. चला वा सुरू लागा कामाले. हो बाबा करतो रे बाबा. भरतो खरं नाही रे बाबा. ते जाऊ द्या, हे राहू द्या झाडझुडचं. मी पाहून घे. चारा कुटाराचं पाहतो मी. जावा जा. हो बाबा हो करतो चारा कुटाराचं. तू आता याच्यात तर पाडलं धुपुटू ना, जरासं खेळणार घेतलं तुला आता हाती. चल बाबा पाहिजे जरा कुटाराचं हे ते धुपूट पाडतात बाय जरा कुटारा. खरं नाही रे बापा. आता या 200 ढोरायले चारा कुटारा टाकणं म्हणजे बेकार असतं. आदायले काय तर पुरं धुपूट पडते. चल बाबा कर आता कसं तरी.